नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारा घोषित 13 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिनानिमित्ताने गोव्याच्या मडगाव येथे आयोजित 10व्या राष्ट्रीय अधिकार परिषदेसाठी नाशिक विभागातून हजारो प्रतिनिधी नुकतेच रवाना झालेले आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे: आदिवासी समाजाच्या अस्तित्व, अधिकार आणि हक्कांच्या जाणीवेला अधोरेखित करणारा आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस यावर्षी गोवा येथे मोठ्या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून साजरा होत आहे. आदिवासी समन्वय मंच, भारत व गाकुवेत फेडरेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियम, नावेली, मडगाव येथे या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील अनेक राज्यातील चालीरीती, रूढी, सांस्कृतिक परंपरा, संस्कृती, पेहराव, खाद्यसंस्कृती, सामाजिक तसेच राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि आदिवासींच्या समस्या, जीवनमान याचा अभ्यास करण्यासाठी नाशिक, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, पालघर, नांदेड तसेच महाराष्ट्रासह गुजरात, दीव, दमण, दादरा नगर हवेली या आदिवासी बहुल राज्यातून हजारो आदिवासी बांधव एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकात्मता, सामाजिक जीवन, सहजीवन, आत्मसन्मान, सभ्यता, सहकार्य ही जीवनमूल्ये वृद्धिंगत होणार आहेत. या राष्ट्रीय परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातून सुमारे 2 ते 3 हजार आदिवासी समाजातील प्रतिनिधी, सामाजिक संघटना, संशोधक व कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या, उपाययोजना व पुढील दिशा यावर सखोल विचारमंथन होणार आहे. विशेषतः पर्यावरण व मानव समूह यावरील गंभीर चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आदिवासींच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, त्यांच्या जीवनमूल्यांचे संवर्धन, हक्काचे संरक्षण यावर ठोस मांडणी केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष जाहीर केले. त्यानंतर दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. तसेच 13 सप्टेंबर 2007 या आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस जाहीर करून 46 कलमी अधिकार घोषित करण्यात आले. त्याची अंमलबजावणी व संरक्षण करण्यात यावे अशी घोषणा यावेळी करण्यात आली. भारतात 2016 पासून आदिवासी समन्वय मंच भारत राष्ट्रीय स्तरावर हा दिवस सतत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयोजित करत असते. या वर्षीचा 10वा राष्ट्रीय मेळावा गोवा राज्यात होत आहे. गोव्याच्या परिषदेच्या माध्यमातून देशातील सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन हक्कांची लढाई, पर्यावरणाचे संरक्षण व सामाजिक एकात्मता या मुद्द्यावर एकमताने ठराव मांडतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातून अंदाजे 600 ते 700 प्रतिनिधी या मेळाव्यासाठी रवाना होत आहेत. आयोजक आदिवासी समन्वय मंच भारत यांनी राज्यातील बांधवांना या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समन्वय मंच भारत समन्वयक अशोक बागुल, योगेश्वर संडी गडचिरोली, ॲडव्होकेट संतोष कुळमेधे चंद्रपूर, नलिनी गावळकर गोंदिया, नागपूर येथील अशोक मस्ताम, धुळे येथील मांगेलाल गांगुर्डे, नंदुरबार येथील कृष्णा गावित, ठाणे येथील दीपक फुपाणे, अहिल्यानगर येथील रोहिदास डगरे, सोलापूर येथील पंकज ठाकरे, सिंधुदुर्ग येथील लक्ष्मण वळवी, पुणे येथील सतीश लेंबे, कुसुमताई अलाम, जयवंत गारे, किसन ठाकरे, रमेश भोये, जयवंत गारे, दत्तू साबळे, विजय पवार, पंडित बहिरम, रतन चौधरी व हिरालाल भोई यांनी केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने
आदिवासी समाजातील चालीरीती तसेच कला व परंपरा याचेही यावेळी सादरीकरण होणार आहे. SN न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा. धन्यवाद.